उरणची आहेस, तिकडनं तू नंतर रुपारेल कॉलेज, नाटक, मराठी चित्रपटसृष्टी, मग हा तुझा प्रवास कसा घडत गेला? माझं आजोळ आहे मुरुड जंजिरा, माझे आईवडील दोघंही तिकडचे, पण आमचं बालपण उरणमध्ये गेलं. म्हणजे 10वीपर्यंतचं शिक्षण माझं आणि माझ्या भावाचं. आणि मी एक 5-6 वर्षांची होते तेव्हापासून नाटक करायचे, एकपात्री स्पर्धा किंवा एकांकिका स्पर्धा वगैरे. मला 7वीत असताना भारत सरकारची अभिनयाची शिष्यवृत्तीही मिळत होती ग्रॅज्युएशनपर्यंतची. मग कथ्थकचा क्लास लावलेला, कथ्थक शिकायचे किंवा कार्टुनिंग त्याचं प्रशिक्षण घेत होते. माझे आईवडील अतिशय दक्ष होते आणि जेव्हापासून त्यांना कळलं की मला ह्या विषयामध्ये गती आहे किंवा मला आवडते, तर त्यांचा फोकस खूप क्लिअर झाला होता. मला तर गंमत वाटायची म्हणून करायचे, पण माझे वडील मला वेगवेगळ्या बालनाट्य शिबिरांमध्ये घेऊन गेले आणि त्यांना असं वाटायचं की कदाचित आपण मुंबईच्या बाहेर आहोत, तर म्हणून माझं नुकसान नको व्हायला कुठेतरी. मग मी 10वीपर्यंतच सुधा करमरकरांचं बालनाट्य शिबिर, महाराष्ट्राचं बालनाट्य शिबिर, पंडित बिरजू महाराजांकडे कथ्थकचं शिबिर, अशा गोष्टी मी 10वीपर्यंतच केल्या होत्या. आणि 9वी-10वीला जाईपर्यंत मला somehow असं वाटत गेलं की मला हे क्षेत्र आवडतं आहे. तर आईवडिलांनी खूप सपोर्ट केला आणि मग मी रुपारेल कॉलेजला ॲडमिशन घेतलं, जिथे माझा मोठा भाऊ ऑलरेडी शिकत होता. आणि रुपारेलला आल्यावर मेजर गोष्ट होती ती, कारण रुपारेलचा नाट्यविभाग एक तर इतका उत्कृष्ट होता आणि आमच्या रुपारेलच्या जिमखान्यामध्ये नसीरजींपासून दुबेजींपासून सगळेच तिथे येऊन तालीम करून जायचे, नाटक करायचे. प्रायोगिक नाट्य चळवळ खूप जवळ होती, आविष्कारची माहीमची संस्था आणि आमची. तर तो खूप सुंदर प्लॅटफॉर्म होता. आणि त्या 5 वर्षांमध्ये मी इतक्या वेगवेगळ्या एकांकिका केल्यात, म्हणजे शेक्सपियरपासून विजय तेंडुलकरांपासून खूप वैविध्यपूर्ण भूमिका तेव्हा करत होते. मग आविष्कार संस्था, तिकडनं प्रायोगिक नाटक, चेतन दातारसारखा खूप उत्तम दिग्दर्शक तेव्हा होता, त्याच्याबरोबर मी 3-4 नाटकांमध्ये काम केलं. आणि सेकंड इयरला असताना नकळत बेभान चित्रपट मिळाला. तेव्हा खरंच काही सिनेमाबद्दल क्रेज नव्हती, पण तो झाला, मग वळू झाला आणि मग नंतर फिल्म या माध्यमाची सुद्धा एक आवड निर्माण झाली. आणि somehow त्यावेळेतच मराठी चित्रपट खूप वेगळ्या अर्थाने बदलला, खूप वैविध्यपूर्ण फिल्म्स येत गेल्या. सो त्या बाबतीत तो योगायोग आहे की माझं करिअर, अभिनयाचं करिअर सुरू होणं आणि चित्रपट एकाच वेळेला सुंदर सुंदर येणं. सो मला त्याचा फायदा झाला. चित्रपटसृष्टीत आल्यापासून तुझं नाटकाकडे कुठेही दुर्लक्ष होतं आहे किंवा तू ते करत नाही आहेस, असं काही आहे का की तुला करण्याची आत्ता नाटकाकडे जाण्याची तुझी इच्छाच नाही आहे वगैरे? सुरुवातीचा जो काळ होता, जेव्हा वळू, विहीर, गाबरीचा पाऊस, बेभान हे चित्रपट होते, तेव्हा मी चित्रपट आणि नाटक हे दोन्ही चालू होतं. म्हणजे व्यावसायिक नाटक चालू होतं, त्याच्यानंतर मी एक रिकामी बाजू हे ब्रेस्ट कॅन्सरवरचं नाटक केलं होतं, दलपत सिंग येती गावा नाटक केलं होतं, तीच ती दिवाळी हे व्यावसायिक नाटक केलं होतं इरावती कर्णिकचं. तर त्या वेळामध्ये कसं होतं, सिनेमाची शूटिंग्स कमी असायची किंवा मला फिल्म्स यायच्या, त्या वर्षातनं 1-2 फिल्म्स मी करायचे, त्यामुळे मग नाटक करायला वेळ मिळायचा आणि तारखा ॲडजस्ट व्हायच्या. पण गेल्या 2 वर्षांपासून असं झालं की गेल्या वर्षी मी जवळजवळ 7 फिल्म्स केल्या वर्षाला. त्यामुळे एक ऑगस्ट-सप्टेंबरपासून शूट सुरू झालं की ते फेब्रुवारी-मार्च-मेपर्यंत थांबत नाही. आणि मग अशा वेळेला आपण नाटक घेऊन ठेवायचं आणि मग फिल्म आली म्हणून मग त्या नाटकाच्या प्रयोगाला वेळ नाही आहे, प्राधान्य नाही आहे आणि सिनेमाकडे लक्ष आहे, तर मग असंही करायला आवडत नाही. विहीर, वळू, मर्मबंध, टपाल, कुटुंब, म्हणजे हे एक समांतर सिनेमे तू करत गेलीस. त्यांना व्यावसायिक किंवा विनोदी चित्रपटांकडे तुझा अजून कल दिसलेला नाही आहे. सो त्याबाबत तू काय म्हणशील? मला असं वाटतं की ना थोडंसं सोपं होतं. म्हणजे माझी एक पर्सनॅलिटी, समजा गाबरीचा पाऊसारखी फिल्म, कुटुंबसारखी फिल्म, अशांसाठी जर माझा लूक जात असेल ना, तर तशा पद्धतीचं काम येत जाणं एखाद्या ॲक्टरकडे हे सोपं होऊन जातं, कारण त्याला तो सूट होतो त्या भूमिकांसाठी. ह्याचा अर्थ असा नाही की तो दुसऱ्या कुठल्या भूमिका करू शकत नाही किंवा, पण ती संधी यावी लागते आणि मी त्या संधीची वाट बघते आणि मी बघत राहीन, कारण मला माहिती आहे की कधीतरी होतंच तसं की एखादा वेगळ्या पद्धतीची फिल्म तुमच्याकडे येतेच चालून. तू चित्रपटांची निवड कशी करतेस? म्हणजे त्यांचा विषय की दिग्दर्शक, त्यांची ती भूमिका, ठीक, म्हणजे सर्वात जास्त महत्त्वाचं काय चित्रपटांची निवड करताना? प्रत्येक सिनेमाच्या संबंधात हा प्रश्नाचं उत्तर बदलतं. म्हणजे अर्थातच प्रत्येक वेळेला गोष्ट काय आहे, त्यातली तुमची भूमिका काय आहे आणि स्क्रिप्ट कसं आहे. म्हणजे नुसती गोष्ट चांगली असून होत नाही, त्याचं स्क्रिप्ट पण चांगलं व्हावं लागतं. स्क्रिप्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि ती आवडल्यानंतर मग त्याचं दिग्दर्शक कोण आहे, बाकीच्या गोष्टी सगळ्या येतात. पण कधी-कधी असं होतं की एखादा दिग्दर्शकच असा असतो ज्याच्यावर ह्यांच्याबरोबर काम करायला हवं. सो मग ते महत्त्वाचं असतं. कधी एखादा दिग्दर्शक नवा असतो, माहीत नसतं की हा कशा पद्धतीचं काम करतो, पण स्क्रिप्ट खूप छान असतं, हे ना. कधी एखादा को ॲक्टर असतो
मी रीमा लागूंबरोबर फिल्म केली होती जन्म. सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड की त्यांच्यासारखी एवढी दिग्गज आणि इतक्या अप्रतिम अभिनेत्रीबरोबर आपण काम करतोय. तर प्रत्येक सिनेमाच्या वेळेला कधी कधी हा USB वेगवेगळा असतो, कधी सगळंच जुळून येतं. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या राहतात. तुला वाचनाची खूप आवड आहे. तुला दिग्दर्शकाने स्क्रिप्ट दिली म्हणून तू फक्त ती हातात घेतलीस आणि ती भूमिका साकारली असं कधीच नाही झालं. तू प्रत्येक भूमिकेचा एक सखोल अभ्यास करतेस, त्यानंतर तू जाऊन ती भूमिका साकारतेस. सो याविषयी तुझा फंडा किंवा काही त्याबद्दल काय मत व्यक्त करशील? फंडा नाही नाही, असं अजिबात काही नाही की मी खूप वाचते विचते, अजिबात नाही. पण तरी पण अभ्यास तर नक्कीच करतेस. सांगू तसंही नसतं की मी प्रत्येक भूमिकेचा खूप अभ्यास करावा लागतो. रादर कधी कधी ते खूप टेक्निकल होतं. त्यामुळे असं नाही आहे की प्रत्येक स्क्रिप्ट घेतली आणि मग तिचा काहीतरी अभ्यास केला आणि मगच मी ती भूमिका करते, असं अजिबात नाही. कधी कधी एखाद्या भूमिकेला खूप स्पॉन्टेनियसच करावं लागतं. म्हणजे ऑन द सेट जाईपर्यंत किंवा ती रिहर्सल करेपर्यंत तुम्हाला नाही समजत की तुम्ही ह्याच्यातनं काय करणार आहात. तुम्हाला गोष्ट माहीत असते. म्हणजे असं नाही आहे की प्रत्येक भूमिकेचा अभ्यास तुम्हाला पुस्तक वाचूनच करता येतो. रादर नाही, तसं नसतं. म्हणजे लालबाग परळमधली माझी जी भूमिका आहे, मंजूची भूमिका, तर त्या चित्रपटातला तो जो रोल करण्यासाठी मी काळा चौकीला राहिले होते, अभ्युदयनगरमध्ये काही काळ घालवलेला, गिरगावामध्ये राहिले होते. तर एकूणच चाळीतलं वातावरण कसं असतं, तिथली शेजारचे लोक एकमेकांशी वागतात बोलतात कसे, तिथला एक फ्रीनेस किंवा एक बोलण्याची पद्धत, बॉडी लँग्वेज, हे तिथे राहून जो एक अनुभव आला होता किंवा जे एक ऑब्झर्वेशन कळत नकळत केलं होतं, तर त्या सगळ्या अनुभवाचा उपयोग मला ती भूमिका करताना झाला. बायोस्कोपमध्ये तू जी भूमिका साकारली समलिंगी स्त्रीची, ती पूर्णपणे म्हणजे वेगळी, आत्तापर्यंत आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये दिसलीच नाहीये ती भूमिका कोणत्याच अभिनेत्रीकडून. तू पहिल्यांदा ही अभिनेत्री ही साकारणं, तुझ्याबरोबर मृण्मयी देशपांडे आहे. मग त्याविषयी तू काही खास मेहनत किंवा काही त्यासाठी काही केलंस का? बायोस्कोपमधली मित्राची भूमिका ही माझ्या म्हणजे आत्तापर्यंतची सगळ्यात वेगळी भूमिका आहे, ज्याच्यात माझा पूर्ण लुक आणि मी आत्तापर्यंत जे काम करत आले त्यातला कम्प्लीट वेगळा तो रोल होता. आणि थँक्स टू रवी जाधव की त्यांनी ह्या भूमिकेसाठी माझी निवड केली आणि मला सांगितलं करायला. आणि परत तेच झालं की ते तर असा खड्डाच पडतो कधी कधी एखादा रोल आल्यावर. तर तिथेही तेच आहे की ते ऑब्झर्वेशन आपण पाहिलेले असतात. मला असं तेही वाटतं की आपल्याकडे गे जास्त दिसतात, म्हणजे मुलं, समलिंगी संबंधातली मुलं बऱ्याचदा दिसतात किंवा ती ओपन आऊट होतात किंवा कशिश फिल्म फेस्टिवल किंवा अशा ठिकाणी कधी कधी किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी सुद्धा असे जोडपी पाहायला मिळतात. पण मुली तितक्याशा बाहेर नाही दिसत समलिंगी संबंधातल्या किंवा कळत नाहीत साधारण. तर मला खूप असं वाटायचं की कोणी असं असू शकतात का की मी कधीच त्यांचा अपमान करणार नाही किंवा त्या अर्थाने त्यांच्याकडे बघणार नाही. पण हे अर्थात शोधून काही अशा मुली बघता येत नाहीत. मग काही इंटरनेटवर तशा त्याच्याबद्दल वाचणं किंवा एक्झॅक्टली समलिंगी संबंध का तयार होतात, त्यातून हार्मोनल आहे ना बदलतो. तुम्ही जसं एखादी स्त्री किंवा पुरुष एक अपोजिट विरुद्धलिंगी व्यक्तीकडे आकर्षित होतात, तसं ह्यांच्यात असं काय होतं की मला तूच आवडावीस किंवा मला एखादा मुलगा नाही आवडत, असं का व्हावं. तर त्याबद्दलचं एक शास्त्रीय कारण जाणून घेणं किंवा मग त्या मुलींना ऑब्झर्व करणं, त्यांची काही विशिष्ट एक मग बॉडी लँग्वेज असते किंवा एक लाईफस्टाईल असते किंवा एक ॲरोगन्स असतो कधी कधी डोळ्यांमध्ये किंवा एक चीड असते एकूणच सगळ्या अवस्थे समाजाबद्दल की आम्हाला ॲक्सेप्ट केलं जात नाही किंवा एक दडपण असतं. तर अशा विचारांमधनं त्यांची एक पर्सनॅलिटी बनते. तर हा सगळा एक विचार होता किंवा एक अंतर्गत विचार होता की कशी असू शकते सुमित्रा. आणि बायोस्कोपमध्ये सुद्धा जो रोल आहे तो काही त्यांच्या समलिंगी संबंधांबद्दल नाही आहे, तर एक 47 सालातली मुलगी, म्हणजे 1947 सालातली ही सुमित्रा आहे जी तिला कळते की मी समलिंगी आहे, मला मुलं आवडत नाहीत, मला एक मुलगीच आवडते आणि तिला ते व्यक्त करता येत नाही. म्हणजे विचार करणं की आजसुद्धा आपल्याला 2014 साली सुद्धा हे सांगताना जर इतकं बर्डन येतं अवतीभोवतीच्यांचं, तर त्या काळात काय झालं असेल. म्हणजे अशा मुलीला विकृत किंवा व्हिलन ठरवून तिला वेगळं काढलं गेलं असेल. तर त्या काळात तिची जी वैयक्तिक घुसमट आहे त्या घुसमटीबद्दल हा सिनेमा बोलतो, ना की त्यांच्या शारीरिक संबंधांबद्दल किंवा त्यांच्या एकमेकांकडे वाटणाऱ्या आकर्षणाबद्दल. अर्थात ते येतं आहे, पण तो ह्या सिनेमाचा फोकस नाही आहे. उमेश कुलकर्णी, सतीश मनवर, रवी जाधव, मांजरेकर सर, अशा अनेक प्रतिभावंत दिग्दर्शकांसोबत तू काम केलंस. सो त्यांच्यासोबतचा अनुभव तुझा कसा होता? मी अतिशय भाग्यवान आहे की मला सगळ्याच मराठीतल्या वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी भूमिका ऑफर केली आहे आत्तापर्यंत. आणि त्या प्रत्येकाकडे काम करण्याचा माझा अनुभव अतिशय सुंदर होता. कारण प्रत्येक दिग्दर्शकाची एक पद्धत आहे
म्हणजे उमेशची पद्धत वेगळी होती, त्याचं फ्रेमवर्क आणि सिनेमा आणि त्याची भाषा ह्याच्याबद्दल तो अतिशय पर्टिक्युलर आहे आणि तो अजिबात त्याच्यात कॉम्प्रोमाइज करत नाही. महेश सर स्वतः ॲक्टर डिरेक्टर असल्यामुळे त्यांच्याकडे काम करताना मला धमाल आली, म्हणजे लालबाग परळ आणि कुटुंब करताना. तर आय एम व्हेरी व्हेरी फॉर्च्युनेट आणि मला खूप धन्यवाद द्यायचे आहेत या निमित्ताने सगळ्या दिग्दर्शकांना, की त्यांनी नेहमीच मला वेगवेगळ्या भूमिका ऑफर केल्या आणि माझ्यावर एक विश्वास दाखवला की भूमिका वीणा करू शकते. आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आता जे मराठी सिनेमे येतात ते एक विशिष्ट दर्जापर्यंत चालले आहेत. आपल्या मराठी चित्रपटसृष्टीने एक वेगळंच स्थान निर्माण झालेलं आहे. सो तुझं आता काय मत आहे मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडविषयी, तू काय म्हणशील आता? नाही, दिग्दर्शक, कथा आणि चित्रपटांचे जे विषय आहेत त्यामध्ये जे वैविध्य आहे ते मला वाटतं बॉलिवूड सोड भारतीय दुसऱ्या कुठल्या चित्रपटांमध्ये असतील असं मला वाटत नाही आत्ता. म्हणजे मल्याळम सिनेमा, बंगाली सिनेमा हाही नेहमीच रिच राहिला आहे किंवा श्रीमंत आहे, पण मराठी चित्रपटाचं हे अत्यंत वाखाणण्याची गोष्ट आहे. आणि नवीन दिग्दर्शक केवळ गोष्टी घेऊन येत नाहीत, तर त्यांना ते सिनेमासुद्धा कळतो, त्यांना फिल्ममधूनच का मांडायला हवं ह्याचं त्यांच्याकडे अत्यंत स्ट्रॉंग कारण आहे, रिझन आहे. तर हे छान आहे. फक्त मला तेवढीच एक अजूनही काळजी आहे, ते म्हणजे फिल्म्स खूप बनल्या तरी त्या चालत नाहीत. म्हणजे 150 फिल्म्स 100 फिल्म्स वर्षाला बनल्या तर त्यातल्या 4-5 हार्डली फिल्म्स चालतात. अभिनेत्री म्हणून तुझी काय व्याख्या आहे? मला असं वाटतं की अभिनेत्री म्हणून मला कमीत कमी लिमिटेशन्स असाव्यात. मला कुठलीही भूमिका करता आली पाहिजे, एखाद्या सोज्वळ मुलीपासून ते व्हॅम्पपर्यंत, एखाद्या अंगभर लुगडं नेसून ते एखाद्या वेश्येपर्यंत. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचं काम तुम्हाला करता येत राहणं सतत, कायम. मग ते सिनेमा असो, शॉर्ट फिल्म असो, नाटक, कुठलंही माध्यम असो, एखादं स्ट्रीट प्ले असो, पथनाट्य असो, पण मग तेही तुम्हाला करता येतं का? तुमचा आवाज पोचतो का? तुम्हाला तशा स्टाईलचं काम करता येतं का? तर त्यासाठी तुम्ही सतत तयार असणं, तुम्ही त्या पद्धतीने विचार करत राहणं आणि स्वतःला वेगवेगळ्या पद्धतीने ग्रूम करणं. नाटक झालं, मराठी चित्रपटसृष्टी झाली, मग आता बॉलिवूडकडे जाण्याचा काही वळण्याचा? नाही, संधी मिळाली तर बॉलिवूड काय, टॉलिवूड चालेल, तमिळ फिल्म्स, बंगाली फिल्म्स, मल्याळी फिल्म्स, मला कुठल्याही रिजनल फिल्म्समध्ये काम करायला आवडेल. वेगळं काहीतरी काम फक्त यायला हवं, हिंदी चित्रपट किंवा कुठेही, म्हणजे असंच काहीतरी थातूरमातूर काम नाही करायचं मला. आणि मालिकांमध्ये काही काम करण्याचा विचार वगैरे? त्या माध्यमाबद्दल मला आकर्षण आहे, मला त्याची पॉवरसुद्धा एकदा जाणीव करून घ्यायची, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. फक्त कमी वेळामध्ये जास्त उत्कृष्ट आणि काहीतरी क्रिएटिव्ह जर सिरियल किंवा मालिकांमध्ये करायला मिळालं तर मी ते नक्की करीन, कारण मला फिल्म्स खूप आवडतात आणि ते सांभाळून मला काही मिळालं काम करायला तर मी नक्की करीन. आपण वीणा जामकर सोबत एक रॅपिड फायर राऊंड करणार आहोत. सो वीणा, आर यू रेडी? हो. तुझी आवडती अभिनेत्री? स्मिता पाटील. आवडता अभिनेता? अमिताभ बच्चन. दिग्दर्शक? खूप आहेत. इम्तियाज अली. मराठीमध्ये लक्ष्मण उतेकर. आवडतं पुस्तक? बाप रे, गर्दीच झाली एकदम. आवडतं पुस्तक इरावती कर्वेंचं युगांत. आवडतं ठिकाण? जयपूर. तुला खाण्यामध्ये आवडता सर्वात जास्त आवडता पदार्थ? पाणीपुरी. तुझं आवडतं गाणं? छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा. तुला आवडली तुझी भूमिका? मी कोकणी फिल्म केली होती, पलताड चोमनीस नावाची. त्याच्यामध्ये मी का चित्रपट महोत्सवामध्ये? हो, आणि तिला राष्ट्रीय पुरस्कार होता त्या वर्षीचा. ती भूमिका वेडीबाई होती मी त्याच्यात. आय एन्जॉयड अ लॉट. तुझा मोलाचा वेळ दिलास तर त्याच्याबद्दल लोकसत्ताची पूर्ण टीम तुझी आभारी आहे. थँक्यू सो मच वीणा. थँक्यू चैताली.